हा येतोय. ओके. एक मिनिट, एकच मिनिट. हरी बोल. सगळ्यांना आवाज येत असेल अशी येतोय येतोय. हा. जर काही प्रॉब्लेम आला तर मला मेसेज मध्ये कळवा कोणी. शक्यतो येणार नाही, रेंज आहे आज. सर्व मैत्रिणींचे आजचे गीतामृत आपल्या मालिकेमध्ये स्वागत. तर सुरू करूया, आपण प्रार्थनेने सुरू करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. काल आपण 22व्या श्लोकावर बघितलं. आपल्या आनंदगोपी माताजी यांनी खूप छान विश्लेषण कालचे केले होते. आज आपण 23वा श्लोक बघणार आहोत. तर कोणाकडे श्रीमद भगवद्गीता असेल तर तुम्ही बघू शकता. 8वा अध्याय 23 श्लोक आणि 317 पान नंबर. यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. भाषांतर. हे भरत श्रेष्ठा, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो. कालच्या श्लोकामध्ये बघितले होते की भगवंत काय सांगतायत इथे, की सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. आणि ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्वांच्या स्थायी कसे आहेत, स्थित आहेत. तर काल आपण आनंदगोपी माताजींनी जगन्नाथजींचे वेगवेगळ्या स्टोरीज काल आपल्याला सांगितल्या होत्या. तर आज आपण तर आजच्या याच्यात आज भगवंत काय सांगत आहेत, की काही जे योगी असतात ते या जगतातून निघून जातात तेव्हा ते परत येतात किंवा नाही येत. तर याचं वर्णन आज भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, मी सांगत आहे. फक्त हे लक्षात घेऊया, खूप असा इंटरेस्टिंग श्लोक आहे हा. आणि याच्यामध्ये भगवंत हा श्लोक, हे जो श्लोक आहे ते भगवंतांचे जे अनन्य भक्त आहेत त्यांना लागू होत नाही. हे पहिलं आपण म्हणजे स्पष्ट करूया, की हा भगवंतांच्या भक्तांसाठी हा श्लोक लागू होत नाही. तर बघूया की आता नेमके भगवंत काय म्हणत आहेत ह्या श्लोकांमध्ये. अनन्य भक्त, की अनन्य भक्तांना हा श्लोक लागू होत नाही. मग कुठल्या लोकांना हा श्लोक लागू होतो, की जे कर्मकांडी आहेत, ज्ञान योगी आहेत किंवा योग मार्गाचं पालन करणारे आहेत, असे जे हे आहेत, असे जे भक्त आहेत, भक्त म्हणू शकत नाही आपण त्यांना, असे जे लोक आहेत की त्यांच्यासाठी हा श्लोक काय आहे तो लागू होतो. आणि कोणत्या काळामध्ये ते शरीर त्यागू शकतील आणि कुठल्या काळामध्ये ते शरीर त्यागणार नाहीत, ही ह्याचं वर्णन या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि या श्लोकाला अजून एक म्हणजे हे कुठले भक्त असू शकतात. हा श्लोक जो आहे तो सन्निष्ठ भक्त, हा सन्निष्ठ हा शब्द त्यांना वापरला जातो. तर सन्निष्ठ भक्तांसाठी हा श्लोक लागू होतो. आता हे सन्निष्ठ म्हणजे काय, की जे वर्णाश्रम पालन करतात आणि वर्णाश्रम पालनामध्ये त्यांची नितांत श्रद्धा असते. पण वर्णाश्रम पालनामध्ये आणि त्याचबरोबर ते काय करत असतात, भक्ती पण करत असतात. परंतु ती कशी असती, त्यांच्या दुय्यम स्थानावर असती. म्हणजे ते बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण करत असतात परंतु त्याच्याबरोबर त्या भक्ती पण करत असतात. तर अशा भक्तांसाठी हा श्लोक लागू होतो.
मग आता यातले पण कुठल्या प्रकारचे भक्त कुठे जातात, कुठल्या प्रकारचे परत माघारी भगवत धामात जातात, तर ते आपण बघूया. की जसं आता कर्मयोग असेल, तर कर्मयोगानंतर ज्ञानयोग, ज्ञानयोगानंतर अष्टांग योग, आणि अष्टांग योगानंतर काय आहे, भक्तियोग आहे. तर आता हा जो कर्मयोग आहे, हं, तर कर्मयोगावर काय आहे, कर्मयोग जेव्हा करू तेव्हा हळूहळू तो ज्ञानयोगापर्यंत पोहोचेल. ज्ञानयोग करेल तेव्हा तो कुठपर्यंत पोहोचेल, अष्टयोगापर्यंत पोहोचेल, अष्टांग योगापर्यंत, आणि नंतर तो भक्ती मार्गापर्यंत पोहोचेल. परंतु हे योग काय आहेत, की हे सगळे योग जरी कितीही केले, अष्टांग योग करू दे, कर्मयोग करू दे, कुठला योग करू दे, याला प्रत्येकाला काय आहे, की भक्ती मार्गाचा स्पर्श झाल्याशिवाय किंवा भक्ती मार्गाचं पालन केल्याशिवाय हा जो आहे, याचं काय म्हणू शकतो आपण शुद्ध मराठी भाषेमध्ये, याचं सार्थकी होऊ शकत नाही. म्हणजे या प्रत्येक योगाला भक्ती मार्गाची गरज आहे. तसं जर भक्ती मार्गाचं जर पालन केलं, तर भक्ती मार्गाला मात्र या योगांची आवश्यकता नाही. जर कोणी डायरेक्टली भक्ती मार्गाचं पालन करेल, तर त्याला कर्मयोग करण्याची गरज नाही, त्याला ज्ञानयोग करण्याची गरज नाही, त्याला वेगवेगळ्या शारीरिक कसरती करण्याची गरज नाही, म्हणजे अष्टांग योग. पण हे तिन्ही योग जेव्हा आपण फॉलो करू, तेव्हा मात्र याला परिपूर्णता कधी येऊ शकते, जेव्हा भक्ती मार्गाचं पालन करेल. म्हणजे किती विशेष आहे ना, की जर एखादी गोष्ट आपल्याला एकच भक्ती मार्गाचं पालन केलं, तर आपोआप या तिन्ही योगाची परिपूर्णता त्या व्यक्तीसाठी प्राप्त होणार आहे. परंतु भक्ती योगाचं जर पालन केलं नाही, तर मग मात्र कर्मयोग करायचा, मग कर्मयोगापासून हळूहळू तो ज्ञान योगापर्यंत स्थित होईल, मग त्याची प्रगती होईल, आणि मग ज्ञान योगापर्यंत, अष्टांग योगापर्यंत येईल, आणि भगवंतांची जर कृपा असेल, त्या जीवात्म्याची जर इच्छा असेल, तर तो भक्ती मार्गापर्यंत पोहोचेल. मग आता अनन्य भक्त जे आहेत, हे अनन्य भक्त म्हणजे काय, मी मगाशी म्हटलं की सन्निष्ठ भक्तांसाठी हा श्लोक लागू होतो, की जे इतर मार्गाचं पण पालन करतात. मग आता हे जे अनन्य भक्त म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की ज्यांचे सर्व इंद्रिय, मन, बुद्धी, शरीर, वाणी, श्रवण जे काही आहे ते सगळं भक्तिमय आहे. भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये ते युक्त आहेत. ते म्हणतात अनन्य भक्त. मग आता हे काही भक्त जे असे असतात, की ते सुरुवातीपासूनच अनन्य भक्त असतात, आणि काही कसे असतात, की ते नंतर भक्ती मार्गापर्यंत पोहोचतात, आणि नंतर ते एक शुद्ध भक्त भगवंतांचे बनतात. तर आपण याच्यामध्ये भागवतम मध्ये बघू शकतो, की शुकदेव गोस्वामींनी हे श्रीमद भागवतम परीक्षित महाराजांना सांगितलं. तर शुकदेव गोस्वामी पण कसे होते, ते शुद्ध भक्त होते का, नाही, ते आधी ज्ञानवादी होते, आणि नंतर ते भक्ती मार्गाचं त्यांनी पालन केलेलं आहे. की जसं, आणि प्रल्हाद महाराजांचं आपण उदाहरण बघू शकतो. प्रल्हाद महाराज कसे आहेत, की प्रल्हाद महाराज हे अनन्य, म्हणजे शुकदेव गोस्वामी पण अनन्य भक्त. परंतु हे संदर्भ का देत आहे, की आपल्याला समजण्यासाठी. प्रल्हाद महाराज हे जन्मल्यापासून अनन्य भक्त आहेत भगवंतांचे, आणि ते आपण ध्रुव महाराज बघतो, की ध्रुव महाराज अगोदर तपश्चर्या भगवंतांची केली त्यांनी, पण ती कशाच्या प्राप्तीसाठी केली, भौतिक कामनेने केलेली आहे. आणि नंतर त्यांना भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर काय झालं, की त्यांच्या ह्या सगळ्या भौतिक इच्छा काय झाल्या, नष्ट झाल्या. तर हे आपण उदाहरणातून बघू शकतो, की हे जे आहेत ते अनन्य भक्त आहेत भगवंतांचे. आणि जेव्हा निष्काम, आणि हा जो श्लोक आहे, म्हणजे सन्निष्ठ भक्त म्हणजे काय, की हळू निष्काम भावनेने ते हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जात राहतात. त्यांना म्हणतात सन्निष्ठ भक्त. फक्त अनन्य भक्तांना जे प्राप्त होतं, ते लगेच सन्निष्ठ भक्तांना प्राप्त होत नाही. आणि हेच भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत, की अनन्य भक्त म्हणजे काय आहे, की त्याची पूर्ण चेतनाच भगवंतांसाठी समर्पित आहे. त्याचं प्रत्येक अवयव हा जो काय आहे, तो भगवंतांसाठी समर्पित आहे. की जसं आपण श्रीमद भागवतम मधलं उदाहरण बघतो, अंबरीश महाराजांचं, की अंबरीश महाराजांची सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये होते. मग तसे त्यांना म्हणतात अनन्य भक्त. कुठल्याही एका म्हणजे श्रवण असेल, कीर्तन असेल, कुठल्याही नवविधा भक्तीमधील एका विधीचं जरी पालन केलं, तरी आपल्याला ते पूर्णत्व प्राप्त होतं, भगवंतांची प्राप्ती होते. जसं की शुकदेव गोस्वामी यांनी भागवतम सांगून त्याची प्राप्ती केली. परीक्षित महाराजांनी काय केलं, श्रवणम करून त्याची प्राप्ती केली. म्हणजे आपण हे वेगवेगळे भक्त बघतो. तरी एका एका मार्गाचं सुद्धा पालन केलं तरी भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. फक्त त्याला काय आहे, की अनन्य भक्ती, ती भगवंतांची निष्काम भावनेने कुठलीही इच्छा न होता फक्त भगवंतांना आनंदित करायचं आहे, या एकमेव भावनेने जी भक्ती केली जाते ती अनन्य भक्ती. आता या श्लोकामध्ये ना, इथे काय हे केलेलं आहे, काळ, म्हणजे इथे भगवंत काय म्हणत काय, की हे भरत श्रेष्ठा,
आता ज्या वेगवेगळ्या काळी, काळ हा शब्द योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा नाही. म्हणजे काय आहे, काळी हा शब्द, काळ, काळ हा शब्द उच्चारलेला आहे. तर आता हा काळ कसा काय म्हणून घेतलेला आहे हा श्लोकामध्ये, तर ते आपण समजून घेऊया. आपल्याला काळ म्हटलं की वेळ हे शब्दांचं लक्षात येतं, की काळ म्हणजे काय, घड्याळ लक्षात येतं. परंतु ह्या श्लोकामध्ये काळ हा शब्द वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे. तर हा काळ म्हणजे काय, की प्रत्येक वेळेची एक वेगवेगळी देवता असते. की जसं आता दुपार आहे, दुपारचा दिवस आहे, दिवसाची एक प्रतिष्ठाती देवता असते, अधिष्ठाता देवता असते. तर ती वेळ त्या देवतेच्या अंडरमध्ये, कंट्रोलमध्ये असते. म्हणजे जर ती ती दिवसाची एक आधी एक वेगळी देवता आहे, रात्रीची एक वेगळी देवता आहे. चंद्रलोकाचं आपण बघतो की चंद्रलोकाचे चंद्रलोक आहे, सूर्यलोकाचे सूर्यदेव आहेत. म्हणजे हे आपण बघतो ना, तसं ह्या काळावर पण वेगवेगळ्या देवतांचं त्या त्या काळामध्ये प्रभुत्व असतं. म्हणजे जर एखाद्या योगिनी की जर मृत्यू दिवसा हे केला, आणि त्याचे काही कर्म असतील, त्या कर्माच्या नुसार त्यांनी त्याचा मृत्यू प्राप्त झाला, मृत्यूला तो प्राप्त झाला. आणि जर त्या दिवसा झाला, तर दिवसाची त्याची अधिष्ठाती देवता कोण आहे, तर त्या देवतेच्या कंट्रोलमध्ये ती व्यक्ती जाते. आणि ती व्यक्ती जर रात्रीचा मृत्यू झाला, तर रात्रीच्या वेळेमध्ये त्या व्यक्तीचं कंट्रोल ती अधिष्ठाती देवता करते. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की प्रत्येक काळ, प्रत्येक वेळेची ही अधिष्ठाता देवता ही वेगवेगळी आहे. मग आता ही अधिष्ठाता ही देवता काय करते, की ती नियंत्रण करते त्या त्या वेळेचं. म्हणून आपण, आणि ते काय करतात, की जर एखाद्याचं कर्म चांगलं असेल किंवा त्याची, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सन्निष्ठ भक्त असतील ते, म्हणजे ते निष्काम भावनेने हळूहळू का होईना चाललेले असतील, तर मग काय होतं, की ज्या वेळेमध्ये मृत्यू झालेला आहे, फॉर एक्झाम्पल रात्री झालाय, तर ती अधिष्ठाता देवताच्या त्या कंट्रोलमध्ये, त्या त्या ह्याच्या नियंत्रणामध्ये ती व्यक्ती येते. आणि मग ती देवता काय करते, की पुढच्या देवतांकडे त्यांना सोपवते. मग ती देवता पुढच्या देवतांकडे त्यांना सोपवते. मग असं करत करत एक दुसऱ्याकडे, दुसरा तिसऱ्याकडे, तिसऱ्या चौथ्याकडे, असे करत करत ती व्यक्ती कुठपर्यंत पोहोचते, एक तर भगवत धामात जाते, किंवा त्याचे जर खरोखर भगवत भावनामय कर्म असतील किंवा इच्छा असेल, ज्याप्रमाणे कर्म असतील त्याप्रमाणे ती परत वापस येऊ शकते. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की असं नाहीये की प्रत्येक वेळेस भगवत धामात तिथपर्यंत ती पोहोचेल, त्याचं पुण्य कार्य चांगलं असेल तर ती अगदी तिथपर्यंत पोहोचेल. परंतु भगवत धामामध्ये प्राप्त होण्यासाठी कशाची गरज आहे, भगवंतांच्या भक्तीची गरज आहे. आणि मग तेवढी जर पात्रता हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप त्या व्यक्तीची बनत गेली, त्या जीवात्म्याची, तर ती भगवत धामामध्ये पोहोचू शकते. नाहीतर काय होऊ शकतं, त्या कर्मानुसार ती परत इकडे पृथ्वी तला ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येऊ शकते. म्हणजे काय आहे, की काम्य कर्म म्हणजे काही इच्छा करून केलेले जर कर्म असतील, आणि जरी ती हळूहळू वरती गेली त्याच्या पुण्यकर्माच्या जोरावर, तरी ती व्यक्ती काय होऊ शकते, ती परत वापस येऊ शकते. मग आता ही जी वेळ असते, ते आपण बघितलं की प्रत्येक वेगवेगळ्या वेळेची अधिष्ठाती देवता आहे. तर आता आपल्याला पण माहिती आहे, आपण म्हणतो ना, कोणाचा जर मृत्यू झाला तर आपण म्हणतो ना, ती वेळ चांगली नव्हती, त्या वेळेमध्ये असं होतं, ती वेळ असे 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 ग्रह होते. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष हे जे आहेत, मला वाटतं कृष्ण पक्षामध्ये आपण बघतो, कृष्ण पक्षामध्ये आपण बघतो की चंद्राचा प्रकाश काय होतो, कमी कमी होत जातो. म्हणजे पौर्णिमा तो अमावस्या, याला म्हणतात शुक्ल पक्ष, आणि सॉरी कृष्ण पक्ष. आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय, की अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत जो प्रवास आहे, की चंद्राचा प्रकाश हा हळूहळू वाढत जातो, तर त्याला म्हणतात शुक्ल पक्ष. आणि उत्तरायण म्हणजे काय, की आपण नेहमी म्हणतो ना, की भीष्मदेवांनी उत्तरायणाची अपेक्षा केली, ती कामना उत्तरायणामध्ये देहत्याग. तर ते पुढे आपण बघूया या शब्दाचा शब्दशः अर्थ पण काय होतोय, की उत्तरायण म्हणजे काय, की साधारणतः 22 जानेवारी ते 21 जून, 21 जून असावं बहुतेक. तर हा जो मधला पिरियड आहे त्याला म्हणतात उत्तरायण. आणि 22 जानेवारी ती पुढची जानेवारी, याचा हा जो प्रवास असतो त्याला म्हणतात दक्षिणायन. की आपण नेहमी म्हणतो ना मग ते, की उत्तरायणामध्ये देहत्याग केलेला चांगला. म्हणजे त्या त्या वेळेमध्ये ती वेळ शुभ असते, त्या त्या वेळेमध्ये ती अधिष्ठाता देवता असते, आणि ती देवता आपल्या आपल्या ह्याच्यानुसार आपल्यावर नियंत्रण करते. तर मग आपण कधी नेहमी विचार करतो ना, अरे की मी माझं हे करते, नाही भक्ती तर करतोय आम्ही प्रामाणिकपणे पालन करण्याचा, पण काय माहिती आपला मृत्यू कसा होतोय, काय होतोय. तर आपला प्रयत्न काय पाहिजे, की आपण हा विचार नाही केला पाहिजे,
की अरे माझा मृत्यू कसा होईल, मग माझा मृत्यू ह्या टायमाला मी एवढा भाग्यवान असेल का. नक्कीच एका भक्ताची ही कामना असते, परंतु आपला प्रयत्न काय असलं पाहिजे की आपण अनन्य भक्ती कशी प्राप्त करू याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे आपलं ध्येय आता पाहिजे ना, की आता माझा मृत्यू कसा होईल. एखाद्या भक्ताचा झाला की त्यांचं किती छान भाग्य आहे की त्यांना याच्यामध्ये मृत्यू झाला, याच्यामध्ये सॉरी त्यांचा देहत्याग झाला, हे भाग्य आपल्याला मिळेल का. तर ह्याचा विचार न करता आपण काय प्रयत्न केला पाहिजे की भगवंतांची अनन्य भक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा तिथपर्यंत पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग जी कुठलीही सेवा असेल भगवंतांची, ती आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता भगवंतांची सेवा जी आहे, सेवा पण करतो आपण, परंतु त्या सेवेमध्ये भावना चेतना पण आपली पाहिजे. ती कशी पाहिजे. कारण कसं असतं ना की बाह्य दृष्टीने आपण खूप काही सेवा करतो, सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटीज करतो, परंतु आपली जी आंतरिक चेतना जी असते ती फक्त परमात्म्यालाच माहित असते. जेव्हा आपण ही सेवा करताना आपली आंतरिक चेतना जेव्हा आपण विचार करू की मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे किंवा मी दास आहे भगवंतांची, आणि मला ह्या सेवेमधून भगवान श्रीकृष्णांना आनंदी करायचं आहे, या भावनेने आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा ती खरी सेवा, भक्तिमय सेवा आपण म्हणू शकतो. आणि आपल्याला माहितीये की कुठलीही गोष्ट की आपल्याला ही भावना आपल्या हृदयामध्ये येत नाहीये, परंतु आपण ते बुद्धीद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपला तो स्तर नाहीये. कारण ही भावना आणण्यासाठी हृदयामध्ये काय लागतं, आपल्या प्रेम लागतं. प्रेम असल्याशिवाय ही भावना येईल का. जसं पत्नी पतीवर प्रेम करते किंवा पती पत्नीवर प्रेम करतो, ह्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ती भावना आहे ना. त्यामुळे ते आदान प्रदान तसं होतं. पण आपण भगवंतांशी आपण हे आदान प्रदान करण्यासाठी काय आहे की आपल्याकडे प्रेम नाहीये भगवंतांप्रती तेवढं. फक्त आपल्यामध्ये काय आहे, आपण ते बुद्धीद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की भले बुद्धीद्वारे आपण काय केलं पाहिजे, आपली कर्तव्य आपण केली पाहिजेत. आपल्याला भले त्या गोष्टीचं हे नाहीये, हृदयामध्ये तेवढं आकर्षण नाहीये, परंतु बुद्धीद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही, मी भगवंतांची दास आहे, भगवंतांना आनंदी करण्यासाठी मला हे हरिनाम घ्यायचं आहे. आपण जेव्हा हरिनाम घेतो तेव्हा आपल्याला ते जप जो आहे तो जप पण कसा असतो ना, एक एक मणी त्या विहिरीतून कशी बादली काढतो आपण भरलेली, तसा तो मणी आपण खेचत असतो की अशी माळ कुठे थोडी राहिली, काही मध्येच काही आलं डिस्टर्ब की आपण माळ बाहेर काढून बघतो, अरे किती मणी राहिले, एक माळ तेवढी संपेल माझी. म्हणजे एक प्रकार काय आहे की आपण ते कर्तव्य भावनेने करतोय, परंतु ते करता करता कर्तव्य भावना म्हणजे काय, ते बुद्धीद्वारे आपल्याला हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की नाही, मला हे करायचंय. मग त्यामुळे आता आपली भले ती चेतना नाहीये, परंतु आपण बुद्धीद्वारे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बुद्धीद्वारे केलं पाहिजे. श्रील प्रभुपादनी मी एक उदाहरण द्यायची की अरेंज मॅरेज जेव्हा होतं, तेव्हा ती पत्नी जी आहे ती पतीला ओळखत नसते. परंतु तिला बुद्धीद्वारे माहित असतं की तिची बुद्धी काय कर्तव्य भावना असते की अरे हे माझे पती आहेत, आणि या पतींची सेवा मी केली पाहिजे. म्हणजे ही सेवा भावना ही कशातून आलेली आहे, कर्तव्य भावनेतून आलेली आहे. आणि ही कर्तव्य भावना कशातून जागृत होती, बुद्धीद्वारे जागृत होती, म्हणजे स्टेप बाय स्टेप. आणि जेव्हा कर्तव्य भावना येते, एक लक्षात घेऊया की कर्तव्य करणं आणि प्रेम यामध्ये फरक आहे. आपण काही काही गोष्टी आयुष्यामध्ये फक्त कर्तव्य करायचे म्हणून करतो, आपल्याला त्याच्यामध्ये आत्मीयता नसते, कारण आपण म्हणतो हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी केलं. परंतु भगवंतांप्रती जेव्हा आपण काही करतो तेव्हा त्या कर्तव्यामध्ये आपल्याला प्रेम आणायचं आहे, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे. मग जसं अरेंज मॅरेज झाल्यानंतर ती पत्नी कशी बुद्धीद्वारे जाणते आणि कर्तव्य भावनेतून त्यांची सेवा करते, हळूहळू त्या सेवा भावनेद्वारे काय होतं, त्या कर्तव्य भावनेतून संबंध प्रस्थापित होतात. आणि संबंध प्रस्थापित होतात तेव्हा ती काय करते की तिच्या सेवा भावनेने ती काय करते, भगवंतांना संतुष्ट सॉरी तिच्या पतीला संतुष्ट करते. आणि पती जेव्हा संतुष्ट होतो, साहजिकच आहे पती पण काय होतो, पती पण पत्नीकडे आकर्षित होतो. म्हणजे ती काय करते की त्याच्या स्वतःच्या तिच्या सेवा भावनेने ती नियंत्रित करते. म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की भगवंतांना सुद्धा आपल्याला या स्तरावर आपल्याला भगवंतांवर प्रेम करायचं आहे. परंतु हा स्तर येण्यासाठी काय गरजेचं आहे की आपल्याला ते कर्तव्य करत राहायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट कशी असती, वारंवार वारंवार आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रेम जागृत होतं. म्हणून हा प्रेम आणि कर्तव्यामध्ये हा फरक आहे. तर कर्तव्य करता करता आपल्याला हे प्रेम जागृत करायचं आहे. आता आपण बघतो की समाजामध्ये घटस्फोट भरपूर होतात. हे का होतात घटस्फोट? तर हे कर्तव्य बुद्धी जी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे प्रत्येकाची. कारण काय होतं की पत्नीला वाटतं की मी काय यांची सेवा करावी, मी काय यांच्या कंट्रोलमध्ये राहावं,
मी पण कमवते आहे, मला पण अधिकार आहेत. पतीलाही असं वाटतं. म्हणजे कुठेतरी ही कर्तव्य भावना काय होत आहे, ही ह्याला लिकेज झालेला आहे आणि जेव्हा ही कर्तव्य बुद्धी कमी कमी होत जाते, तेव्हा तिथे घटस्फोटाचं प्रमाण वाढतं. मग जशी सेवाभावी पत्नी एका सेवा भावनेने आपल्या पतीला आपलंसं करते, पूर्ण नियंत्रणात करते, तसं भगवंतांवर आपल्याला प्रेम करायचं आहे. तर मी ना श्रीमद भागवतम मधला ना 9वा स्कंद आहे आणि 4था अध्याय दुर्वासा मुनींचं हे आहे. दुर्वासा मुनींना भगवान श्रीकृष्णांनी उच्चारलेले हे श्लोक आहेत भगवान श्रीकृष्णांचे. इतके सुंदर श्लोक आहेत, तर ते मला सकाळी ना हे लेक्चरचं प्रिपरेशन करताना आठवले. तर मी ते एक श्लोक तुम्हाला सांगते त्याचा, की किती सुंदर श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण ही हेच उदाहरण या श्लोकामध्ये देत आहेत. एक मिनिट. हा, भगवंत ह्या श्लोकामध्ये म्हणत आहेत, मयी निर्बुद्धया हृदया साधव समदर्शना वशी कुर्वन्ति मां भक्त्या सत्स्त्रिय सत्पती यथा. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रिया आपल्या सज्जन पतींची सेवा करून त्यांना वश करून घेतात, त्याप्रमाणे मला हृदयात निर्बुद्ध करून ठेवणारे, निर्बद्ध करून ठेवणारे माझे समदर्शी विशुद्ध भक्त मला स्वतःच्या अधीन करून घेतात. भगवंतही ह्या श्लोकामध्ये हे उदाहरण देत आहेत, की कशी एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीला वश करून घेते, तसे माझे भक्त मला काय करतात, वश करतात. म्हणून आपण बघू शकतो की समाजामध्ये हे जे आपली संस्कृती, आपले शास्त्र किती महत्वाचे आहेत, आपली कुटुंब व्यवस्था सुद्धा एकत्रित ठेवण्यासाठी. तर याच्यामध्ये बघतो की ह्यामुळे समाजामध्ये या सगळ्या नको त्या गोष्टींचं हे वाढत चालले, प्रमाण वाढत, प्राबल्य वाढत चाललेलं आहे. आणि भगवंत इथे काय सांगत आहेत, की मी स्वतंत्र नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की अशा भक्तांच्या भगवंत इथे काय म्हणत आहेत, की मी अधीन आहे. पूर्ण स्वतंत्र, मी स्वतंत्र नाहीये. त्या भक्तांच्या मी अधीन आहे. तर अर्जुनाचा पण आपल्याला भगवद्गीतेचा पहिला अध्याय आपण बघितला. तर त्याच्या पहिल्या काही अध्यायामध्ये अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंतांचं वर्णन काय केलेलं आहे, ऋषिकेश केलेलं आहे. ऋषिकेश म्हणजे काय, की ज्याचे पूर्ण इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण आहे. परंतु कोणाच्या, त्यांच्या स्वतःच्या पण आणि आपल्या सर्वांच्या इंद्रियांवर पण. आपल्या इंद्रियांवर पण नियंत्रण नाही, परंतु भगवंतांचं त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण असून पूर्ण सगळं जीवात्म्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण आहे. मग असे भगवंत पूर्ण ब्रह्मांडाचे निर्माता आणि पूर्ण शरीर, सगळ्यांच्या शरीरावर त्यांनी नियंत्रण केलेले आहे. त्याचं वर्णन अगोदरच्या श्लोकामध्ये ऋषिकेश केलं जाते आणि दुसऱ्या काही श्लोकांमध्ये पुढच्या भगवंतांना अर्जुन म्हणत आहे, की हे श्रीकृष्ण, माझा रथ आता मध्यभागी घेऊन चलतो. की मला बघायचं आहे की समोरच्या ह्याच्यामध्ये कोण माझ्या विरुद्ध युद्ध करणार आहे. आणि ते काय करत आहे, अर्जुन भगवंतांना काय देत आहे, ऑर्डर देत आहे, आदेश देतोय की श्रीकृष्ण माझा रथ मध्यभागी घे. म्हणजे काय करत आहे, इथे आदेश देत आहे. मग इमॅजिन करा की भगवंत ऋषिकेश आहेत. भगवंत सर्वांवर नियंत्रण करतात. मग भगवंतांनी अर्जुनावर त्या अर्जुनाने मात्र काय केलं आहे, भगवंतांना नियंत्रित केलेलं आहे. तर ते कशाद्वारे, तर भगवान श्रीकृष्णांवर असणारी निस्यम भक्ती आणि त्या प्रेमाद्वारे. म्हणून भगवंतांना ऋषिकेश म्हणतात. परंतु ते कसे ऋषिकेश आहेत, की ते म्हणतात की मी सगळ्यांना नियंत्रित करतो, परंतु माझे भक्त हे मला नियंत्रण करत आहेत. की जसं यशोदा मातेचं पण आपण आता दामोदर लीला सगळ्यांनी कार्तिक मास मध्ये दीपार्पण केलेलं आहे. तर ती यशोदा माई सुद्धा कशाच्या प्रेमाद्वारे भगवंतांना बांधत आहे. म्हणजे भगवंत काय आहेत, भगवंत हे भक्तांची इच्छा पूर्ण करतात. दुर्वासा मुनींच्या ह्या श्लोक अध्यायामध्ये ना, दुर्वासा मुनींना भगवंत खूप असे वेगवेगळे हे सांगतात इथे या ठिकाणी, की मला वश करून घेतलेलं आहे. आणि परत पुढच्या काही श्लोकामध्ये सांगतात की तुम्ही हे करा, मी माझ्यावर आता माझं नियंत्रण नाही ह्या गोष्टींवर. भगवंत काय म्हणतात, की मी पूर्णपणे भगवंतांच्या अधीन आहे. खरोखर मी किंचितही स्वतंत्र नाही. माझे भक्त भौतिक वासना शून्य असल्यामुळे मी केवळ त्यांच्याच हृदयांतरी स्थित असतो. माझ्या भक्ताविषयी काय सांगावे, जे भक्ताचे भक्त असतात ते देखील मला अत्यंत प्रिय आहेत. तर हे श्रीकृष्ण सांगतायत भागवतम मध्ये, भगवद्गीतेमध्ये. जसं की आता एखाद्या गाडीवर आपण बघतो की मोटरसायकलवर, टू व्हीलरवर वगैरे कोणी आई पाठीमागे बसलेली असेल आणि छोटं बाळ त्याच्या कुशीत असेल, तर ते बाळ कसं छान असं रस्त्याकडे तोंड करून बसलेलं असतं, किती आनंदामध्ये असतं, असं रस्त्याने जाता येतं. असं तुम्ही खूप अशी उदाहरणं बघ अनुभवली असतील. तर ते बाळ किती सुरक्षित असतं, त्याला आईच्या कुशीत कसं छान वाटतं. अगदी तसंच जेव्हा आपण भगवंतांवर पूर्णपणे आश्रित असतो,
तर तसा आनंद आपण जेव्हा भगवंतांवर आश्रित असतो, तेव्हा आपण तशा पद्धतीने खुश होऊ शकतो ना. भक्ती आपल्या जीवनामध्ये आनंदमय जीवन आपण जगू शकतो. जसं एखादा कार्यक्रम असेल किंवा काही पण असेल, कुठलीही आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असेल आणि जर कोणी येऊन म्हटलं आपल्याला, "अहो, आम्ही करतो ते, आम्ही प्रयत्न करतो आमच्याकडून करण्याचा किंवा आम्ही तो भार घेतो." असं जेव्हा म्हणतो, आपल्याला किती छान वाटतं ना, अरे, की हे आपल्याला मदत करतायत. मग जर आपल्या जीवनाचा भार जर भगवान श्रीकृष्ण स्वीकारतायत, फक्त आपल्याला त्यांना शरणागत व्हायचंय. पण त्याच्यासारखं आनंददायी जीवन काय आहे, की जसं ते लहान बाळ गाडीवर प्रवास करते, कशाला धरलं नाही, काही नाही, फक्त आईवर आश्रित आहे आणि किती आनंदी आहे. तर तसं जीवन आपल्याला खऱ्या अर्थाने जगायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय आहे, भगवंतांवर आश्रित जीवन आपण जगलो पाहिजे. परंतु या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, की कशा प्रकारचे भक्त हे मला प्राप्त होऊ शकतात आणि कुठले भक्त, या भक्त म्हणजे कुठल्या व्यक्ती, योगी या जगामध्ये परत माघारी येऊ शकतात. म्हणून भक्तांना हा मृत्यू कसा येईल, कुठे येईल, कधी येईल याची चिंता नसते. तर कशाची चिंता असते, की मी माझी भक्ती कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करेन, याची चिंता खरी तर एका चांगल्या भक्ताला असते. म्हणजे अनन्य भक्ती प्राप्त करण्यासाठी त्याची अभिलाषा असते. एक स्टोरी आहे खूप सुंदर. एक कुरेश आणि महापूर्ण हे रामानुजाचार्यांचे शिष्य होते. तर त्यांना ना रामानुजाचार्यांच्या बदल्यात एका राजाने हे केलं होतं, जेलमध्ये टाकलं होतं. आणि तिथे त्यांची त्या पंडितांबरोबर त्यांची काय झालेली होती, खरे तर वादविवाद झालेला असतो. आणि हरी मोठे का शिव मोठे याच्यावर तो वादविवाद झालेला असतो. आणि त्या वादविवादामध्ये हे हरवतात त्या पंडितांना. आणि बोलता बोलता त्यातील हे जे कुरेश असतात ते सहज म्हणतात, की शिव शिव यांच्यापेक्षा एक तोळा पण खूप मोठा आहे. तर खरं तर आता हे कळत नाही, शिव म्हणजे काय, की आपण म्हणतो ना शिव म्हणजे महादेव. तर शिव म्हणजे काय, तर शिव ह्या शब्दाचा दुसरा अर्थ ना एक वजन आहे, माप, माप करण्याचं, वजन करण्याचं माप. तर त्याला पण शिव म्हणतात. म्हणून ते असं मस्करीने म्हणतात, की शिवपेक्षा तर एक तोळा पण मोठा आहे. आणि ते क्रोधित होऊन ते काय करतात, त्यांचे डोळे काढतात. आणि डोळे काढल्यानंतर जेव्हा त्यांना सोडलं जातं, तेव्हा जे महापूर्ण असतात त्यांची मुलगी त्यांच्या बरोबर असती. ती त्यांना काय करते, ते वृद्ध झालेले असतात आणि त्यांचा शेवटचा क्षण म्हणजे देहत्याग करण्याची वेळ आलेली असती. मग ते काय करतात, त्यांना घेऊन ती इकडे चाललेली असती, रंगनाथजींच्या कडे चाललेली असती. आणि रस्त्यामध्ये ती बघते की यांचा देहत्याग कधी होऊ शकतो आणि ती खूप दुःखी होती. आणि ती रडायला लागते, की ती म्हणते की रंगनाथांची प्राप्ती तुम्हाला होणार नाही, की तुमचा देहत्याग इथेच होईल आता मध्येच. मग ते सांगतात की मला हे स्थापित करायचं आहे, की जो भक्त असतो त्याचा शरीर त्याग कुठेही होऊ दे, कुठल्याही स्थानी होऊ दे, त्याला चिंता करण्याची गरज नाही. तर असं हे महापूर्ण त्या मुलीला समजावून सांगतात. म्हणजे सांगण्याच्या याच्यामध्ये भरपूर काही कथा येऊ शकतात, भरपूर तुम्हाला हे माहिती असेल, आपण त्याच्यामध्ये डीप जाणार नाही. परंतु एका भक्ताची चिंता ही नसते, की मला कुठे मृत्यू येईल. तर एका भक्ताची खरी चिंता ती असते, की अनन्य भक्ती जी आहे ती कशा पद्धतीने मी प्राप्त करू. आता भीष्मदेवांचं उदाहरण पण आपण बघूया, की सगळे आपण भागवतम मध्ये वाचलेलं आहे, की उत्तरायणमध्ये भीष्मदेवांनी ह्याची अभिलाषा केली होती, की आपण पण उत्तर श्रीजीव गोस्वामी आपल्याला खूप सुंदर अर्थ देत आहे त्याचा. उत्तरायण म्हणजे काय, की आपण म्हणतो की मग भीष्मदेव तर शुद्ध भक्त होते, मग त्यांनी योग्य वेळेची कामना का केली असेल. तर उत्तरायण म्हणजे काय, की उत्तराच्या गर्भामध्ये कोण होतं, हे तुम्हाला जर प्लीज तुम्ही मेसेज मध्ये टाकू शकता, की उत्तरायण म्हणजे काय, उत्तरा आणि उत्तरेच्या गर्भामध्ये कोण होतं. हे प्लीज कोणाला जर हे होत असेल तर तुम्ही मेसेजमध्ये, टेक्स्ट मेसेजमध्ये पण उत्तर देऊ शकता त्याचं. खूप असं इंटरेस्टिंग, म्हणजे आपले आचार्य जे आहेत ते काय काय अर्थ आपल्याला देतात एका एका गोष्टीचं, ते आपण समजून घेऊयात. की उत्तरायण म्हणजे जसं नारायण आहे. हा, अभिमन्यू सन, भुजबळ माताजींनी, परीक्षित महाराज. गुड, थँक्यू. तर उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराज होते. परंतु परीक्षित महाराजांबरोबर अजून कोण होतं. उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराजांबरोबर अजून भगवान श्रीकृष्णही होते. हे दोघही उत्तरेच्या गर्भामध्ये होते. आणि परीक्षित महाराज उत्तरेच्या गर्भामध्ये, जसं उत्तरायण, उत्तरायण म्हणजे काय, शयन, शयन त्याचा अर्थ. रायन म्हणजे शयन. नारायण आपण म्हणतो ना, नारायण पाण्यामध्ये म्हणजे जलामध्ये जे राहणारे, ते नारायण, पाण्यामध्ये राहणारे. तसे उत्तरायण म्हणजे शयन करणारे. तर त्या उत्तरेच्या गर्भामध्ये भगवान श्रीकृष्ण पण होते. म्हणजे त्या उत्तरेच्या गर्भामधून कोण आलेलं आहे,
श्रीकृष्ण पण बाहेर आलेले आहेत उत्तरेच्या गर्भामधून. त्यामुळे ते एका अर्थाने उत्तरायण हा शब्द भगवंतांना सुद्धा लागू होतो. उत्तराच्या गर्भातून बाहेर मग त्या उत्तरायण म्हणजे त्या उत्तरेच्या गर्भातून बाहेर पडणारे भगवान श्रीकृष्ण यांची वाट भीष्मदेव बघत होते, असाही त्याचा अर्थ होतो. आणि युधिष्ठिर महाराजांना, खर तर युधिष्ठिर महाराज त्यावेळेस भ्रमित झाले, जसं अर्जुन भ्रमित झाला. की अर्जुनाला आपण बघितलं की अर्जुन भ्रमित झाले त्यावेळेस युद्ध करण्याच्या वेळेस. असं काही होतं की अगोदर त्यांना माहित नव्हतं, की अगोदरपासून माहित होतं की हे युद्ध होणार आहे आणि हे सगळे आपल्या विरोधात आहे. असं काही होतं का की अचानक तिथे रथ नेला आणि अचानक अर्जुनाला काहीतरी साक्षात्कार का झाला, की हे पूर्वनियोजित होतं सगळं आणि अचानक मग अर्जुनाला तिथं भ्रमित होण्याचं काय कारण आहे? की असं काही नव्हतं की आता भीष्मदेव इकडल्या पार्टीमध्ये होते आणि अचानक भीष्म, द्रोणाचार्य हे सगळे त्यांना तिकडल्या पार्टीमध्ये गेलेले दिसले. असं काही होतं का? काहीही नव्हतं. अर्जुन हा युद्ध पूर्वनियोजित होतं, युद्ध करायचंच होतं. त्या युद्धाने प्रेरित होऊन अर्जुन तिथे आलेले होते. फक्त त्या क्षणाला ते म्हणले मला मध्यभागी घेऊन चल, आणि तिथे भगवंतांनी काय केलं, गुगली टाकली की तिथं अर्जुनाला भ्रमित केलं. कारण आपल्याला श्रीमद भगवद्गीता द्यायची होती. म्हणजे भगवंत काय करू शकतात, त्यांच्या शुद्ध भक्तांना भ्रमित करतात. ते कशासाठी करतात, तर त्यांचा वापर करून घेतात भगवंत. शुद्ध भक्तांचा भगवंत वापर करून घेतात. त्यामुळे शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये जे काही समस्या, संकट दिसतात, तर ते त्यांची कर्माची रिॲक्शन नसते, तर भगवंतांनी पूर्वनियोजित केलेलं असतं ते. आणि भगवंतांची योजना असते. आणि आपल्या सारख्यांच्या बाबतीत जेव्हा काही गोष्टी घडतात, तेव्हा आपली पूर्वजन्मीची म्हणजे कर्म असतात, आपले पावनार्थ असतात आणि त्याचं शुद्धीकरण होत असतं. असं आपण म्हणू नये की नाही भगवंतांची काहीतरी योजना होती माझ्या बाबतीत. नाही, आपण नेहमी असा विचार केला पाहिजे की आपले अनर्थ आहेत आणि त्या अनर्थांचं शुद्धीकरण भगवंत करतायत. परंतु भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात त्यांनाचा वापर मात्र भगवंत करतात. मग इथे अर्जुनाला भ्रमित केलं आणि इथे काय केलं, युद्ध झाल्यानंतर त्यांनी काय केलं, युधिष्ठिरांना भ्रमित केलं. कारण युधिष्ठिरांना ती पाप म्हणजे ही माझ्याकडून काहीतरी पाप घडलेला आहे त्याची भावना त्यांची वृद्धिंगत होत गेली. आणि म्हणून ते काय करतात की भीष्मांकडे त्यांना घेऊन येतात. ऍक्च्युली भगवंतांना यायचं असतं, कारण भगवान श्रीकृष्णांचीच वाट भगवंत पाहत असतात. म्हणून उत्तरायण हा एका शब्दाचा अर्थ श्री जीव गोस्वामींच्या टिप्पणीनुसार हा होत आहे. तर ही आचार्यांची आपल्याला एक एक असं काय म्हणतात ना, एक एक गिफ्ट आहे की एक एका शब्दामधून काय काय अर्थ आपल्याला प्रेरित होतात. म्हणून आपलं कार्य काय आहे की भगवंतांना शरण जाणं. हा स्वाभाविक आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही भक्ताची इच्छा ही असतेच की आपलाही देहत्याग भगवत भावनामय ह्या चेतनेमध्ये व्हावा. परंतु आपण आपली शरणागती वाढवावी आणि जेव्हा जशी जशी आपली शरणागती वाढते तशी काय होते की आपल्यामधील कृतज्ञतेचा भाव वाढत जातो. ही कृतज्ञता जी आहे, आपले गुरु महाराज परमपूज्य राधानाथ महाराज सुद्धा सांगतात की कृतज्ञता हा गुण असा आहे त्यांचं हृदय जिंकतो. म्हणून आपण बघूया की याच्यामध्ये पण भक्तिमय, जेव्हा भक्ती आपली वाढत जाते हळूहळू भक्तिमय जीवनामध्ये आपली भक्ती वृद्धिंगत होत जाते, तेव्हा कृतज्ञता हा गुण आपोआप आपल्यामध्ये तो हळूहळू एखाद्या ह्याच्यासारखा अग्नीसारखा प्रज्वलित होत जातो. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की चुका सगळ्यांकडून होतात, काही गोष्टी होतात, परंतु आपण त्या गोष्टी न बघता भक्तांचे हे चांगले गुण बघितले पाहिजे आणि त्या गुणांना आपण काय केलं पाहिजे, ते फॅडिंग केलं पाहिजे. आणि जेव्हा, आणि हे कशावरून कळतं, एका चांगल्या भक्ताचा जो स्तर आहे तर तो कशावरून कळतो की त्याच्यामध्ये असणारी कृतज्ञता. आणि ही कृतज्ञता ही नॅचरली असं काय आहे का, आर्टिफिशियली आपण करणार आहोत, नाही, तर ती आपल्या साधनेद्वारे येणार आहे. आणि जशी जशी आपली साधना वृद्धिंगत होईल, वाढत जाईल, तशी तशी शरणागतीची भावना वाढत जाईल. आणि जिथे शरणागती येते तिथे काय येतं, कृतज्ञता येते. तर हा श्रीमद भागवतम मधला 9वा जो अध्याय आहे आणि चौथा जो 9वा स्कंद आहे, चौथा अध्याय तुम्ही आवर्जून वाचा. इतके सुंदर सुंदर श्लोक आहेत भगवंतांचे, की इतकं सुंदर सांगितलेलं आहे दुर्वासा मुनींना, की आपल्याला ते बघून असं वाटतं की अरे भगवंत किती दयाळू आहेत. आणि त्या भगवंतांच्या शब्दांना काय आहे, आपल्याला शरणागत होणं गरजेचं आहे. आणि ती अनन्य भक्ती ही जी आहे ती कशावरही अवलंबून नाही. कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग हे कुठल्याही ह्याच्यावर अवलंबून नाही. तर भक्ती योग म्हणजे काय की श्रीकृष्णांचं हे करणं, काय करणं, भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणे. म्हणून जिथे अचानक भगवंत इथे श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगत आहेत, तात्पर्य वाचते मी, की जे भगवंतांना पूर्णपणे गेलेले विशुद्ध भक्त असतात ते आपण आपला देह कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करीत नाहीत. म्हणजे हा शुद्ध भक्ताला लागू होत नाही. शुद्ध भक्ताचा मृत्यू कसाही कुठेही देह त्याग होऊ शकतो,
भगवंत ते त्याला स्मरण करत असतात. ते सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवितात आणि सुखाने व सुलभतेने भगवत धामात परत जातात. परंतु जे अनन्य भक्त नाहीत आणि कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग यासारख्या आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीच्या मार्गावर विसंबूनात असतात, त्यांना योग्य काळीच देह केला पाहिजे. म्हणजे हे जरी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर असले तरी त्यांना काय बघावं लागतं? योग्य वेळ बघावी लागती. शुभ वेळ आहे का? ग्रहांचं ते ग्रह कुठल्या कुठल्या ह्याच्यावर आहेत, शुभ ग्रह आहेत का? हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ना, त्या योग्याला जो योगी असतो त्याला करावं लागतं. आणि तो जर तेवढा परिपक्व असेल, तेवढी वेळ बघण्यासाठी त्या वेळेमध्ये तो ते त्याग करेल, तर तो करू शकतो. पण जर त्याची तेवढाही स्तर नसेल तर ते काय होतं की आपोआप नैसर्गिकरित्या जिथे कुठे त्याचा देहत्याग होईल, मृत्यू होईल, त्या त्या गतीनुसार मग त्याला हळूहळू ती पुढची गती प्राप्त होत राहते. म्हणून जेणेकरून त्यांना या जन्म मृत्यूनी भरलेल्या भौतिक जगतात न परतण्याची निश्चिती होते. जर योगी सिद्ध असेल तर भौतिक जगाचा त्याग करण्याकरता तो स्थळ काळाची निवड करू शकतो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर त्याची तपश्चर्या तेवढी असेल तर तो निवड करू शकतो. परंतु तो जर सिद्ध नसेल तर त्याचं काय आहे? यश योगायोगाने विशिष्ट योग्य काळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. म्हणजे काय आहे? ते भगवंतांवर अवलंबून आहे, परिस्थितीवर अवलंबून. परिस्थिती म्हणजे काय? भगवंतांवर अवलंबून आहे. म्हणजे एकंदरीत काय, ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भगवंतांवर आश्रित आहेत. ज्या काळी मनुष्याचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही, त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे, की जे आपण सुरुवातीला बघितलं की काळ हा शब्द या श्लोकामध्ये कशा अर्थाने वापरलेला आहे, ना की घड्याळाचा काटा नव्हे, तर त्या त्या काळाची जी अधिष्ठाता देवता आहे ती देवता त्या व्यक्तीला ते नियंत्रण करते, तिच्यावर कंट्रोल करते. म्हणजे जसं म्हणतो ना, एखादा जेलर आला आणि त्यांनी त्याला जेलमध्ये टाकलं, तो कशाला जेलमध्ये गेला, तसं ही अधिष्ठाता देवता स्वतःच्या जेलमध्ये घेते आणि नंतर त्याच्या त्याच्या त्या कर्माच्या ह्याच्यानुसार पुढच्या देवतेकडे सोपवते, परत त्याच्या पुढच्या देवतेकडे सोपवते ना, असं करत करत तो व्यक्ती जर तो तेवढा भाग्यवान असेल तर तो भगवत धामात जातो, नाही तर परत तो परतून या भौतिक जगामध्ये माघारी येतो. तर अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण कुठले योगी ह्या जगतातून प्रयाण करतात आणि परतून येत नाहीत याचे वर्णन भगवंतांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. तर थोडक्यात संनिष्ठ भक्त हा एक शब्द लक्षात ठेवला तरी आपल्या लक्षात राहील. तर अशा पद्धतीने या श्लोकावर थोडक्यात विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला. तर थँक्यू सो मच, तुम्ही सगळेजण जॉईन झाला. आणि ह्याच्यामध्ये उद्या पण खूप सुंदर श्लोक आहे. 24वा श्लोक आहे. आपल्या डॉक्टर नित्यसखी माताजी म्हणजे आपल्या डॉक्टर निलिमा पेंढारकर यांचा उद्या क्लास असेल तर उद्याच्या श्लोकामध्ये नाही भगवंत उद्या हरी बोल. उद्या ह्या श्री तुलसी माताजी घेणार आहेत. नाही उद्या कोणावर आहे? नाही शुभ फ्रायडेला घेणार आहेत. सॉरी माताजींचे की जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परमधामाची प्राप्ती करतात. तर हेच वर्णन उद्या भगवंत म्हणजे उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे या श्लोकात. तर उद्याही सर्वजणी नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच. आणि याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही असतील काही हे तर सांगू शकता तुम्ही किंवा प्रश्न विचारू शकता. थँक्यू. हरे कृष्ण. हा हरे कृष्ण माताजी. आवाज येतो? हो येतोय. हा हरगळे संधिनी शक्ती माताजी म्हणजेच सरोजिनी संजीवनी गिरमकर माताजी यांनी आज आपल्याला 8व्या अध्यायातील 23व्या श्लोकावरती खूप छान उद्बोधित केलेले आहे, नेहमीप्रमाणेच त्यांच्या उत्स्फूर्त अशा शैलीमध्ये. तर माताजी आपले खूप खूप धन्यवाद. आपण खूप सुंदर सांगितलं की भक्त कसे भगवंतांना आश्रित असतात आणि भगवंतांचे भक्त हे अनन्य भक्तीची अभिलाषा ठेवतात आणि मृत्यूची तमा बाळगत नाहीत आणि आनंदमय जीवन जगतात. आपण खूप सुंदर असं भीष्मदेवांचं पण उदाहरण दिलं की भगवंतांचं दर्शन घेऊन ते हे देह ठेवतात. आणि आपण हे सांगितलं की अभक्तांना जे कर्म लागू पडतात तसे भगवंतांच्या भक्तांना हे कर्माची रिॲक्शन लागू होत नाही.
आणि खूप सुंदर माताजी आपण सांगितलंय की योगीजन कसा त्यांचा देह ठेवतात. आजच्या या मार्मिक अशा उपदेशातून आज आम्हाला खूप खूप घेण्यासारखं मिळालेलं आहे आणि आपण खूप सुंदर आज मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक अभिनंदन. ग्रेस संजीवनी गिरमकर माताजी ह्या खूप ऍक्टिव्ह आहेत. आम्ही त्यांना स्टार प्रीचर असं म्हणतो बारामतीमध्ये. आणि प्रीचिंग हे त्यांचं पॅशन आहे, हे त्यांची हॉबी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते जेही काही करतात मनापासून करतात. तर ही त्यांची साधारण ओळख मी आज या ठिकाणी आपणाला सांगितलेली आहे. आणि बाकी मग हळूहळू आपल्याला कळेलच बाकीच्या पुढच्या सेशनला. आजही आपण साधारणपणे 63 जणी आज या प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होतो. असंच याही पुढे आपण ऑनलाईन ह्या सेशनला, गीतामृत सेशनला आपण उपस्थिती लावावी ही आम्हा सर्वांकडून आपणास नम्र विनंती आहे. आणि उद्या जसं माताजींनी सांगितलं नित्यसखी माताजी या 24व्या श्लोकावरती आपल्याला मार्गदर्शन कर. हरे कृष्ण. हरी बोल. प्रश्न आहेत का कोणाला? नाहीतर मग आपण थांबूयात. हरी बोल माताजी. हा हरी बोल माताजी. कर्मकांड म्हणजे काय माताजी? कर्मकांड म्हणजे आपल्या भौतिक कामनांनी प्रेरित होऊन किंवा भौतिक इच्छांनी प्रेरित होऊन केलेले कर्म, म्हणजे ज्याच्यामध्ये आपला स्वार्थ असू शकतो, आपल्या इच्छा असतात, आपल्या इच्छा पूर्ण करणं. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही आपण कर्म करतो त्याला म्हणतात कर्मकांड. आणि त्या इच्छांना धरून आपण ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो त्याला म्हणतात कर्मकांड. की जसं आपल्याला काही गोष्टींची इच्छा आहे आणि आपण ती प्राप्त करण्यासाठी ती पूजा अर्चा करतोय किंवा ती गोष्ट मागतोय, त्याच्यासाठी ते करतोय, तर ते कर्मकांडामध्ये गृहीत धरले जातात. थँक्यू माताजी, छान प्रश्न सोडला माझा. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. खूप सुंदर प्रवचन झालं. खूपच छान माहिती सांगितली आणि सगळी उदाहरणं दिलीत तुम्ही. आणि परीक्षित महाराज आणि उत्तरायण आणि सगळंच फुल क्लास वॉज वंडरफुल माताजी. थँक्यू माताजी. तुम्ही एवढ्या उत्साहाने सर्वजण एवढ्या लांबून लांबून जॉईन होताय, तोच आमचा उत्साह आहे. त्याच्यामुळे आमचाही एक प्रकारे उत्साह वाढत आहे. थँक्यू. तुम्ही सर्वजण एवढ्या आणि उत्साहाने मुंबईहून माझी अजून एक मैत्रीण आहे जी ऑनलाईन रोज असते, अन्वया माइंगणकर म्हणून. सो अन्वया अन्वय, त्या पण मराठीमध्ये घेतात क्लासेस आणि त्या तुमचं पण सगळ्यांचं आवर्जून ऐकतायत रोज. त्या आहेत ऑनलाईन. हरे कृष्णा. हरी बोल. थँक्यू. हरी बोल. अन्वया का? सो नाईस. थँक्यू सो मच माताजी. हरे कृष्णा. खूप छान घेताय क्लास तुम्ही. थँक्यू माताजी. भगवद्गीताची वाणीच एवढी छान आहे की ती प्रत्येकाला आकर्षित. उपादांचे तात्पर्य आहेत, त्याच्यामुळे ते तेवढे त्या शब्दांकडे तेवढी ताकद आहे शब्दांमध्ये. थँक्यू. माझा क्लास आता 3 ला असतो, पण आज आता सगळे क्लासमध्ये बरेच जण 16 राऊंड चॅन्टिंग करतायत. तर त्यांना आज दीक्षा आणि सेवा याच्यावर मी त्यांना काइंड ऑफ प्रेरित करणार आहे की सेवाही झाली पाहिजे तुमची आणि दीक्षाही घेतली पाहिजे, साइड बाय साइड दोन्ही. तर हो, ते मला ते खूपच मोठं कार्य आहे. ते सगळ्यांना सांगून जरासं हे करायला ना, असं पेपअप करायला. पण इकडे तुम्ही इतकं छान बोलता, अगदी मी सगळं विसरून ऐकत बसते. थँक्यू. तुम्ही कुठून आहात माताजी? मुंबई. मुंबई. हो, ओके. आता रसिका भावे माताजींनी सांगितलेलं का? हो. थँक्यू माताजी. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्ण. खूप छान लेक्चर झालं माताजी. खूप ज्ञान मिळालं. थँक्यू माताजी. चालेल. प्रश्न नसेल तर मग माताजी थांबूयात का आपण? हो चालेल. ओके. थँक्यू. थँक्यू सो मच.